अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया चमचमीत अशी सोयाबीन बिर्याणी. सोयाबीन बिर्याणी. सोयाबीनना अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत घातले होते, थोडेसे मीठ टाकून. तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजाय घातलेत, स्वच्छ धुवून. कांदा घेतलाय, मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेत. एक मोठा टोमॅटो घेतलाय, बटाटे घेतलेत, गाजर घेतले, हिरवे मटार घेतलेत, बीन्स घेतलेत, कोथिंबीर लागणार आहे आणि काही मसाले. हळद घेतली, लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला, जिरी, मीठ, आले आणि लसणाचे बारीक करून घेतलेले तुकडे घेतले आणि हे काही खडे मसाले घेतले. तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलचे घेतलेले. तेल टाकायचं कुकरमध्ये. 2 चमचे ना तूप पण टाकून घ्यायचं. तमालपत्र टाकायचं आणि हे खडे मसाले टाकून घ्यायचे. याच्यात आले आणि लसूण टाकून घ्यायचा. हे थोडेसे परतून घ्यायचे. आले लसूण परतून झालाय, कांदा टाकून घ्यायचा, टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो शिजावं म्हणून ना मीठ टाक. आता मसाले टाकून घेऊ. जिरी टाकून घ्यायची आणि जिरी ना चांगली फुलली का मग मसाले टाकून घ्यायचे. हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, मीठ टाकायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता भाज्या टाकून घेऊ. बटाटा टाकून घ्यायचा, हिरवे मटार टाकायचे, बीन्स टाकू, गाजर टाकू. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. भिजवलेले सोयाबीन टाकून घेऊ. हे पण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घेऊ. हे पण चांगले मिक्स करून घ्यायचे. भिजवलेला तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ ना चांगलं परतून घ्यायचंय भाज्यांमध्ये. बिर्याणी मसाला टाकायचा. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यातनं पाणी टाकून घेऊ. आता मी ना तांदूळ गुड्याने एवढंच पाणी टाकले. आता झाकण लावून ना 3 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या. एक मोठी फ्लेमवर करून घ्यायच्या आणि 2 छोट्या फ्लेमवर करून घ्यायच्या. कुकर झालाय, आता गॅस बंद करू. कुकर ना थंड झालाय. कुकर खोलून बघू. कुकर खोलून बघू सोयाबीन बिर्याणी कशी झाली. एकदम मस्त अशी सोयाबीन बिर्याणी झाली. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.